पश्चिम बंगालच्या राजकारणात अखेर एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे। अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बंगालमध्ये कमळ फुलवण्यात यशस्वी ठरलेले सुवेंदू अधिकारी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत। कोलकाता येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आज 9 मे 2026 रोजी ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करणारे सुवेंदू अधिकारी यांनी आता बंगालची धुरा सांभाळणार आहेत। टीएमसी ते भाजप असा सुवेंदू अधिकारी यांचा प्रवास राहिलेला आहे। मुख्यमंत्री पदापर्यंत असा नाट्यमय राजकीय प्रवास सुवेंदू अधिकारी यांनी कसा गाठला जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुवेंदू अधिकारी यांची निवड अपेक्षित असली तरी त्यांचा काँग्रेसचे नगरसेवक ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री असा प्रवास नाट्यमयपूर्ण घडामोडींनी भरलेला आहे। काँग्रेस ते तृणमूल काँग्रेस ते भाजप अशी त्यांची वाटचाल राहिली आहे। डिसेंबर 2020 मध्ये जेव्हा अमित शहा यांनी बंगाल विजयाची रणनीती आखली होती तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता। त्यावेळी मेदिनीपूरच्या सभेत सुवेंदू यांनी अमित शहा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते। तेव्हापासून अमित शहा हे सुवेंदू अधिकारी यांच्या पाठीशी भक्कम भिंतीसारखे उभे राहिले। आज जेव्हा भाजपला 207 जागांसह ऐतिहासिक विजय मिळाला तेव्हा विमानतळावर अमित शहा यांनी सुवेंदू यांची पाठ थोपटून दिलेली शाबासकी बरंच काही सांगून गेली। ममता बॅनर्जींना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन हलवण्याची क्षमता केवळ सुवेंदू यांच्यात आहे। 2021 मध्ये नंदीग्राम आणि आता 2026 मध्ये ममतांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींवर मात केली। भाजपचा आकडा 3 वरून 207 पर्यंत नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। ते यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत आणि ममता सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत। बंगालमध्ये भाजपला एक आक्रमक हिंदू नेत्याची गरज होती। ती प्रतिमा सुवेंदू यांनी सिद्ध केली आहे। सुवेंदू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात। 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूरमधील कांती येथे एका राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 3 वेळा खासदार राहिले आहेत। सुवेंदू यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे जे बंगालच्या ग्रामीण मतदारांना भावते। त्यांच्या नावावर कोणतीही गाडी नाही आणि त्यांच्याकडे केवळ 12,000 रुपये रोख असून एकूण संपत्ती साधारण 95.87 लाख रुपये इतकी आहे। 1989 मध्ये काँग्रेसच्या छात्र परिषदेतून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1995 मध्ये त्यांनी कांती नगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले। 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांची ममतांसोबत चांगले संबंध त्यांनी निर्माण केले। मोदी लाटेतही आपली लोकसभा जागा जिंकून त्यांनी ताकद सिद्ध केली। अधिकारी यांनी मावळत्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्याच नव्हे तर गेली 15 वर्ष राज्यातील सर्वात महत्त्वाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांना सलग 2 विधानसभा निवडणुकांमध्ये हरवण्याची किमया करून दाखवली आहे। अधिकारी यांनी रस्त्यावर संघर्ष आणि दांडगा जनसंपर्क या माध्यमातून आपल्या 3 दशकांच्या राजकीय कारकिर्दीतून भूमिपुत्र अशी ओळख कायम ठेवली। विशेषतः गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ममता बॅनर्जींना जेरीला आणलं। सरकारी धोरणे, विधेयकांना विरोध आणि आक्रमक भाषणे तसेच सभागृहाच्या कामकाजात नाट्यमय हस्तक्षेप यामुळे त्यांनी राज्याचं लक्ष सातत्याने आपल्याकडे राहील याची खबरदारी घेतली। या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना अनेक वेळा विधानसभेतून निलंबनाच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं। भ्रष्टाचार, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था अशा मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने वातावरण तापलेलं ठेवलं। राज्यातील शालेय कर्मचारी भरती घोटाळा, संदेशखाली लैंगिक अत्याचार आणि आर्जीकर बलात्कार व हत्या यासारख्या तृणमूल काँग्रेस सरकारला अडचणीत आणणाऱ्या विविध प्रकरणांमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये सातत्याने निदर्शनं करण्यात आली। त्याच वेळी या प्रकरणांकडे राज्य सरकारने घोर अपयश म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा घडवण्यातही त्यांनी पुढाकार घेतला। या सगळ्या सुवेंदू अधिकारी यांच्यावर काही गंभीर आरोप देखील करण्यात आले। सुवेंदू अधिकारी यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 2014 मधील तहलका मॅगझिनने पश्चिम बंगालमध्ये राबवलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत सुवेंदू अधिकारी यांच्या जुन्या प्रकरणाची जखम ताजी केली। 2014 मध्ये तहलका मॅगझिनने नारदा स्टिंग ऑपरेशन राबवलं होतं। या ऑपरेशनचा व्हिडिओ पुन्हा एकदा संजय राऊत यांनी
त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केलाय। त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते लाच घेताना या ऑपरेशनमध्ये अडकले होते। त्यात शुभेंदू अधिकारी हे देखील सामील होते। पश्चिम बंगालमधील 2016च्या निवडणुकीत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात भाजपकडून प्रमोट करण्यात आला होता। यातच सीबीआयने या लाच प्रकरणात पुढे 2 मंत्री, एक आमदार आणि माजी मंत्री अशा चौघांना अटक केली, पण शुभेंदू अधिकारी यांना अटक केली नाही। शुभेंदू अधिकारी पुढे लगेचच भाजपमध्ये सामील झाले। या लाच प्रकरणामध्ये काहींवर कारवाई झाली, पण शुभेंदू अधिकारी यांना कारवाईतून डावलण्यात आलं। हेच प्रकरण मुख्यमंत्री पदावर शुभेंदू अधिकारी विराजमान होत असतानाच पुन्हा ताजं करण्यात आलं आहे। खासदार संजय राऊत यांनी या लाच ऑपरेशनचा शुभेंदू अधिकारी यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे। केंद्रातील भाजपला एक प्रकारे त्यांनी आव्हान दिलं आहे। मात्र आज शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या रूपाने बंगालच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारताला एक नवा नेता मिळाला आहे। आता मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर बंगालच्या राजकारणात मोठा बदल अपेक्षित आहे। तर तुम्हाला या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।